हे लयच भारी आहे बस. हो भाऊ जे नियोजन घेऊन फण्यामध्ये अंतरचं काय आहे ते बघू चला. काय नाही मी सांगतो तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरिक ऍसिड सोडावं लागते. सोडून काय ते विचार करा. अरे एवढ्या फण्यामध्ये आपल्या इकडे सुद्धा पण नाव पडते हो चक पडते पण नाव चक पडते पेंदा बघा कसा आहे. अहो चक पडते. गेल्या वर्षीचा पेंदा कसा होता मग 42 इंचाचा पेंदा होता. गाड उचलवली कथा करणाऱ्याची. केळीची हाईट लई नाही ते विशेष. आपल्या इकडे कोण नका म्हणे डबल ठबल नाही डबल टिबक पाहिजे. केळीला डबल टिबक जमते की बा? मी केलेली आहे ना डबल टिबक. आणि आता ठिबक? आता पण इथून बी केलं तर जमते की? जमते ना. हा? फक्त वरल्या दूरच फण्या मारा मोठ्या बाकी या खालच्या केळीला फण्या केळ किती आता? नाही पण ते लांब लांब राहण्याला फणी कचरा नाही कुठं काय टाक नाही. फुली सुद्धा कचरा नाही. कट केली ना त्याने. हे पण जोड्या आपण. नाही नाही पण पण जोड्या भेटतील. 3-4 रुपये. हा 3-4 रुपये. भोकाडं मुद्दामच पाडीत वाटायले हो. भोकाड हा. नाही कंपनीला येतातच ना पडून येतात पडून वारं जायसाठी ते. हे केवढ्या पडते त्याची पण ही पडते 4 रुपये 3 रुपये घेतल्या तशी आता. असं का हा. फवारणी करायचं काम नाही का. पावसाळ्यातला बदलला रेट खावा. काय ना झाड तुमच्या कटिंगला आलं की नाही. आता हे झाड हे झिरो टॅकिंग केलेली आहे. प्रत्येकाला पांढरी आहे. झिरो टॅकिंग केली आता ही झिरो टॅकिंग आहे. काय म्हणजे हे या हप्त्यामध्ये निश्वन हां ती दोरी बघायची हां मग एका दोरीची अशीच कापायची. आणि निळे डोळ्याला झाड मिसळलं महाराज. हा. 100 झाडं एकदाच कमळ मोडायचे हे बाजून टाकून हा. द्यायचे. हे झाड आम्ही विकायचे. त्याला सांगायचं बाहेरूनच मग पिवळे याचंच कापायचं बस खतम कामा द्या. 100 झाड त्याला सांगायचं आपल्याला पण 100 झाडा मिळायचं पिवळ्याचं घेऊन ये. त्यानं दुसरं झाड व्यतिरेक कापतच नाही. आपल्याला टमाट्याची लागवड करायची म्हणजे चलो बरोबर या. हे काय केलं खाली लांब केलं. झिरो टॅकिंग आहे ती. हे माझी झिरो टॅकिंग आहे. म्हणजे आपल्या व्यापाऱ्याला सांगायचं बा पिवळ्या याचे झाड कापून या 15 दिवसाची झिरो टॅकिंग करायची. 15 दिवसांनी तितके बांधायची. त्याच्या 15 दिवसांनी ते तितक्या झाडाला बांधायचे. हे तसं नसेल. हे याचं म्हणणं कसं आहे याला वरती इंजेक्शन दिलं तेव्हा हे बांधावं लागतं. तवाय बांधलेलं आहे. मग तुम्ही बघा की लाल आहे पांढरी आहे, काळी आहे.